सैतानाचे सहकारी म्हणजे त्याच्या सोबत काम करणारे, हालेलुया, आणि त्यांची कार्य काय पवित्र शास्त्रातून आपण पाहणार आहोत. यावेळी देवाच्या लोकांनो आपण वाचूया इपिस्करास पत्र 6 अध्याय आणि 12 वचन. वाचा चंद्रकांत ब्रदर. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता बरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. आमेन. या ठिकाणी बघा देवाचं वचन देवाच्या लोकांनो आम्हाला काय सांगत आहे. इपिस्करास पत्रात इपिस्करातील मंडळीला या ठिकाणी पौल सैतानाबद्दल आणि त्याच्या सहकार्यांबद्दल काय करत आहे, सांगत आहे, बोलत आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं देवाच्या लोकांनो सैतानाबरोबर सैतानाच्या राज्यामध्ये काम करणारे कोण कोण आहे. पवित्र शास्त्र सांगतं की सत्ताधीशे, अधिकारी, अधिपती आणि दृष्ट आत्मे आहे. हालेलुया. आता इथं बायबलमध्ये इपिस्करास पत्रात देवाच्या लोकांनो 6 ते 12 वचनात लिहिल्याप्रमाणे पौलाने जे शब्द या ठिकाणी या वचनामध्ये वापरलेले आहेत बघा, सगळे जे शब्द आहेत या ठिकाणी वापरलेले, सत्ता बरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर, हे जे शब्द आहेत हे शब्द एकवचनी शब्द नाही आहेत, हे शब्द बहुवचनी शब्द आहेत. बहुवचनी म्हणजे काय? अनेक. म्हणजेच सैतानाबरोबर काम करणारी व्यक्ती एक व्यक्ती नाहीये, सैतानाबरोबर काम करणारे अनेक आहे ना आत्मे. हालेलुया. अनेक आत्मे. आणि जसं बघा एखाद्या राजाचं राज्य असतं किंवा एखाद्या मनुष्याचं राज्य असतं, त्यामध्ये स्तर असतात. काय असतात? स्तर असतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्यवाहक, सदस्य. आम्ही राजाच्या दरबारामध्ये सुद्धा पाहतो राजाच्या नंतर प्रधान, प्रधानाच्या नंतर वजीर, आणि त्याच्यानंतर सेनापती, आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, स्तर असतात. जसं बघा एका राज्यामध्ये काय असतात, स्तर असतात, तसंच देवाच्या लोकांना सैतानाचं राज्य आहे आणि सैतानाच्या राज्यामध्ये काम करणारे आत्मे देवाच्या लोकांनो आहेत. आणि एक नाहीये, अनेक आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय स्तर आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो पौल म्हणतो की आपलं भांडण सत्ता बरोबर आहे. हालेलुया. अधिकाऱ्यांबरोबर आहे, सध्याच्या काळोखातील अधिपतींबरोबर आहे, आणि दुरात्म्यांबरोबर आहे. हालेलुया. म्हणजेच काय, सैतानाने देवाच्या लोकांना आपल्या राज्यामध्ये काय केलेले, अशा काही दृष्ट आत्म्यांना नियुक्ती केलेले विशेष कार्यासाठी. कशासाठी? विशेष कार्यासाठी, जे त्याला या जगातील लोकांमध्ये करून घ्यायचे. हालेलुया. आणि त्या कार्यासाठी या प्रत्येक आत्म्याला सैतानाने काय केलेलं आहे, अधिकार प्रदान केलेला आहे. हालेलुया. आता आपण बघा जेव्हा केव्हा ह्या जगातील अदृश्य संसारकडे पाहतो, या जगातील अदृश्य संसारमध्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट भागामध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्ती काम करताना आपण काय करतो, पाहतो. एखाद्या ठिकाणी आजाराच्या द्वारे कार्य करणाऱ्या शक्तींना पाहतो, एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या द्वारे कार्य करणाऱ्या शक्तींना आपण पाहतो, एखाद्या ठिकाणी श्रापाच्या द्वारे कार्य करणाऱ्या शक्तींना आपण पाहतो, एखाद्या ठिकाणी खुनी है ना आत्म्यांना आपण काय करतो, पाहतो. विशिष्ट प्रकारे है ना. बघा त्यांना सैतानाच्या द्वारे विशेष स्थान दिलेले, अधिकार दिलेला आहे, आणि ते त्या स्थानामध्ये राहून त्या अधिकाराचा वापर सैतानाच्या राज्यामध्ये करत आहे. हालेलुया. आणि येशूने बोललेल्या शब्दाप्रमाणे की सैतान जर सैतानाला काढू लागला तर त्याचं राज्य टिकेल का? बघा मनुष्यांच्या राज्यापेक्षा सैतानाच्या राज्यामध्ये एकता आहे. हालेलुया. सैतानाच्या राज्यामध्ये काय एकता आहे. त्यांच्यामध्ये वादविवाद आणि त्यांच्यामध्ये भांडण नाहीये, ते एकोप्याने आहेत, आणि देवाच्या लोकांना सैतानाच्या अधिकाराखाली ते एकोप्याने काय करत आहे, काम करत आहे, राज्य करत आहे. हालेलुया. आता आम्ही मनुष्यांच्या राज्याकडे जेव्हा पाहतो किंवा देवाच्या लोकांनो, आम्ही देवाच्या राज्यात काम करणाऱ्या देवाच्या लोकांनो, देवाच्या राज्यातील जेव्हा आम्ही संस्थांकडे पाहतो तेव्हा आम्हाला काय पाहायला मिळतं, विजोड झालेली स्थिती, म्हणजे विखुरलेली स्थिती, वादविवाद, भांडण, मतभेद
यांच्यामध्ये आम्हाला देवाच्या लोकांना देवाचे लोक आणि देवाच्या राज्यातील नाही का कर्मचारी दिसतात. हालेलुया. पण सैतानाचं राज्य तसं नाही. त्याच्या राज्यामध्ये एकोप आहे आणि ते सगळे सैतानाच्या अधीनतेमध्ये सैतानाने त्यांना जे स्थान दिलेले, जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा वापर त्या स्थानात राहून ते करत आहे आणि त्याचं राज्य कसं आहे? एक. हालेलुया. हालेलुया. मग बघा, बायबल देवाचं वचन आम्हाला सैतानाच्या सहकार्यांना दाखवतं, त्याच्याबरोबर काम करणाऱ्या दुरात्म्यांना, अशुद्ध आत्म्यांना ते काय करतं? दाखवतं. आता बघा, हे फक्त 31 करासपत्रातच नाही, पण कलैसे करासपत्र 1 अध्याय 16 वचनात आणि कलैसे करासपत्र 2 अध्याय 15 वचनातही आपल्याला वाचायला मिळतं. हालेलुया. आपण कलैसे 1 अध्याय आणि 16 वचन वाचूया. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्याच्या विरुद्ध वधस्तंभावरती जयोत्सव करून त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. आमेन. या ठिकाणी आम्ही पाहतो, मग देवाच्या लोकांनो, पौल आम्हाला या ठिकाणी कलेसी येथील मंडळीला तसेच इपिस येथील मंडळीला काय सांगत आहे, काय दाखवत आहे? देवाच्या लोकांना सैतान आहे आणि वचन सांगतं त्यानुसार त्याच्याबरोबर काम करणारे त्याचे सहकारी सुद्धा आहेत. हालेलुया. 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 आता बघा, मग अशा प्रकारे सैतान आपल्या कर्मचाऱ्यांच्या द्वारे, आपल्या सहकार्यांच्या द्वारे अंतरिक्षामध्ये आपल्या राज्याची स्थापना करून त्या ठिकाणून आपलं राज्य कुठं चालवत आहे? या जगामध्ये. हालेलुया. कुठं चालवत आहे? या जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देव पित्याला महिमा असो. मग बघा, आतापर्यंत आपण 2 गोष्टी पाहिल्या. पहिली म्हणजे सैतान कोण आहे आणि दुसरी गोष्ट सैतानाच्या सहकार्यांबद्दल म्हणजे त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांबद्दल आपण पवित्र शास्त्रातून बघितलंय. हालेलुया. या आपण है ना परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे जाऊया आणि परमेश्वराच्या पवित्र वचनातून देवाच्या लोकांना आपण ऐकूया. सैतान आणि त्याचे दुरात्मे ज्या व्यक्तींमध्ये, ज्या लोकांमध्ये काम करतात, देवाच्या लोकांना ते कशा प्रकारे काम करतात. हालेलुया. पवित्र शास्त्र बायबलचं वचन आपण काढूया. यावेळी तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर आपण काढूया. 1 योहान 5 अध्याय 19 वचन. आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे, सगळे जग त्या दृष्टाला वश झाले आहे. आमेन. बघा, देवाचं वचन सैतानाबद्दल या ठिकाणी देवाच्या लोकांना काय सांगत आहे? आम्ही दृष्ट म्हटल्याच्या नंतर आमच्या डोळ्यांसमोर जेव्हा दृष्ट व्यक्तीची प्रतिमा ठेवतो तेव्हा थोडंही नीतिमत्व नसलेला व्यक्ती, वाईट विचारांनी भरलेला व्यक्ती, वाईट स्वभावाचा व्यक्ती, हानिकारक, नुकसान करणारा, दया न करणारा, देवाचा विरोध करणारा आणि देवाच्या लोकांना इतर वाईटाने भरलेल्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. बायबल सांगतं दृष्ट म्हणजे सैतान असाच आहे आणि देवाच्या लोकांना वचनामध्ये लिहिले की सगळं जे जग आहे, जगामध्ये देवाच्या लोकांना कुटुंब, व्यक्ती, मग ते स्त्री आणि पुरुष असतील किंवा तरुण आणि तरुणी असतील, बायबलचं वचन सांगतं की सगळ्या जगावरती सैतानाचा काय प्रभाव आहे. देवाचं वचन सांगतं सैतान देवाच्या लोकांना त्याच्या विचाराने, सैतान देवाच्या लोकांना त्याच्या सामर्थ्याने, सैतानाचे दुरात्मे त्यांना मिळालेल्या अधिकाराने देवाच्या लोकांना आज माणसामध्ये कार्य करत आहे आणि माणसाच्या जीवनाला बायबलमध्ये लिहिलंय की त्यांनी वश करून घेतलेले. हालेलुया. माणसाच्या जीवनाला त्यांनी काय केलेलं आहे? वश करून घेतलेले. हालेलुया. पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं, बघा, माणसाच्या जीवनामध्ये माणसाला वश करून ते कसं कार्य करत आहे. आपण देवाच्या लोकांना बायबलचं वचन काढूया. यावेळी 1 योहान 2 अध्याय 15, 16 आणि 17 वचन. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या काही पित्याची प्रीती नाही. जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची हुशारकी, ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आमेन. आता बघा, देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांना सैतान आणि सैतानाचे दुरात्मे त्यांच्या सामर्थ्याने, त्यांच्या विचाराने आणि देवाच्या लोकांना त्यांना मिळालेल्या अधिकाराने माणसामध्ये देहाच्या वासनेने कार्य करतात. हालेलुया. देहाच्या वासनेमध्ये
आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो जार कर्मासाठी काय करणं, इच्छा धरणं आहे ना, व्याभिचारासाठी काय करणं, इच्छा धरणं. हालेलुया. देवाच्या लोकांनो देहाच्या वासनांमध्ये अभिलाषांमध्ये मूर्तीपूजा येते. हालेलुया. काय येते, मूर्तीपूजा आहे ना, म्हणजे त्याद्वारे मनुष्य आपल्या दैहिक अभिलाषांना काय करत असतो, पूर्ण करत असतो. आणि देवाच्या लोकांनो देहाच्या वासनांमध्ये देह ज्या सर्व गोष्टींकडे ईर्ष्या धरतो त्या सगळ्या गोष्टी देहाच्या वासनामध्ये येतात. आणि देवाच्या लोकांना बायबल सांगतं की शैतान आज या जगातील मनुष्यांना, स्त्रियांना, तरुणांना, तरुणींना, कुटुंबांना वश करून त्यांच्यामध्ये देहाच्या अभिलाषांनी कार्य करत आहे. हालेलुया. तसंच डोळ्याची वासना आहे ना, जसं पवित्र शास्त्र बायबल आपल्याला सांगतं या जगात आम्ही फिरत असताना कधी कधी आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आम्हाला शैतानाच्या विचारांचा काय करावा लागला असेल, सामना करावा लागला असेल, त्याच्या विचारांशी आम्हाला लढावं लागलं असेल. उदाहरणार्थ बघा, आम्ही शिकतो त्याप्रमाणे बाजारामध्ये आम्ही ज्यावेळेस जातो किंवा ज्यावेळेस आम्ही दुकानामध्ये खरेदी करायला जातो, दुकानामध्ये आम्हाला देवाच्या लोकांना स्टॅच्यू पाहायला मिळतात किंवा पोस्टर लावलेले पाहायला मिळतात जे अर्धनग्न अवस्थेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि मग जेव्हा आपण त्या दुकानांकडे जातो आणि ते पोस्टर ज्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं तेव्हा हे वासनेचे जे दुरात्मे असतात, डोळ्याच्या वासनेने कार्य करणारे, हे आम्हाला त्या स्टॅच्यूकडे किंवा त्या पोस्टरकडे पाहण्यासाठी आकर्षित करतात आणि त्याच्यातून वाईट विचार आमच्या मनामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये निर्माण करून त्या वासनेने आम्हाला वश करावं म्हणून कार्य करण्याचा ते काय करतात, प्रयत्न करत असतात. हालेलुया. किंवा उदाहरणार्थ आम्ही मोबाईल वापरतो, पुष्कळ तरुण आणि तरुणी मोबाईल वापरतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला आज ज्यावेळेस आम्ही पाहतो मूवी असो किंवा देवाच्या लोकांनो एखादा शॉर्ट व्हिडिओ असो किंवा एखादी मालिका असो, आज आम्हाला सर्वच ठिकाणी नग्नता काय करायला मिळते, पाहायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणात आज नग्नतेचा जो सहभाग आहे तो कुठे, मीडियामध्ये आहे. त्या ठिकाणी देवाच्या लोकांनो बघा, जेव्हा आम्ही फोन हाताळतो, फोन हाताळत असताना देवाच्या लोकांनो असे अर्धनग्न अवस्थेतील पिक्चर किंवा व्हिडिओज किंवा इमेजेस आपल्याला आपल्या मोबाईलवरती दिसतात. आणि बघा त्या टाइमाला सुद्धा आम्हाला शैतानाच्या डोळ्याच्या वासनेच्या त्या विचारांचा सामना करावा लागतो. हालेलुया. आमचं जीवन आमचे डोळे त्या गोष्टी बघण्यासाठी ईर्ष्या करतात, लालसा धरतात आणि आपली वासना पूर्ण करण्यासाठी तयार असतात. देवाच्या लोकांनो अशा प्रकारे दुरात्मे आणि शैतान माणसामध्ये डोळ्याच्या वासनेच्या द्वारे कार्य करत आहे. हालेलुया. आज संसारमध्ये सगळीकडे बहुधा आम्ही जर पाहिलं तर देवाच्या लोकांनो डोळ्याची वासना आणि देहाची वासना यांच्यामध्ये मोठा नाही का, म्हणजेच ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये झालेल्या आहेत आणि देवाच्या लोकांना ते आपल्याला पाहायला मिळतात. हालेलुया. डोळ्याला जे चांगलं वाटतं या जगामधील आमचे डोळे ती गोष्ट बघण्यासाठी आणि ती गोष्ट देवाच्या लोकांना बघून प्राप्त करण्यासाठी आमचे डोळे नेहमी त्या गोष्टीकडे आकर्षिले असतात किंवा ईर्ष्या धरतात. आमच्या देहाच्या बाबतीत तसंच आहे. देह या जगातल्या गोष्टींकडे काय करतो, आकर्षित होतो आणि जगातल्या गोष्टींची ईर्ष्या धरतो. हालेलुया. मग बघा बायबल सांगतं देहाची वासना आहे, डोळ्याची वासना आहे, तसंच देवाच्या लोकांना खुशारकी आहे ना. खुशारकी बद्दल मी जसं म्हटलं की आज माणूस ज्याला कुणाला ज्ञान आहे तो ज्ञानाची खुशारकी मारीत फिरतो की पहा मी किती ज्ञानी माणूस आहे, माझ्यासारखा ज्ञानी माणूस माझ्या घरातही नाही, माझ्या गावातही नाही आणि इतर ठिकाणी नाहीये. बलवान माणसाला त्याच्या बलाची खुशारकी मारताना आपण पाहतो तो त्याच्या ताकदीची काय करत असतो, खुशारकी मारित असतो. सगळीकडं तो त्याच्या ताकदीची काय करत असतो, प्रदर्शन करत फिरत असतो नाही का, मी एक ताकदवर माणूस आहे म्हणून. तसंच ज्याच्याजवळ धन आहे तो आपल्या संपत्तीची खुशारकी मारताना दिसतो है ना. तसंच देवाच्या लोकांना ज्याच्याकडे पॉवर आहे, अधिकार आहेत, तो आपल्या अधिकारांची खुशारकी मारताना आपल्याला काय करायला मिळतो, पाहायला मिळतो. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना भिन्न भिन्न प्रकारे लोक आपल्या जवळ असलेल्या गोष्टीची काय करत आहे, खुशारकी मारत आहे. आणि खुशारकी बायबल सांगतं की देवापासून नाही, खुशारकी सैतानाच्या द्वारे आणि दृष्ट आत्म्यांच्या द्वारे मनुष्यामध्ये कार्य करते. हालेलुया. हालेलुया. त्याद्वारे शैतान माणसाचं नियंत्रण घेऊन माणसाला गर्वमध्ये आणतो. त्याद्वारे माणसाचं नियंत्रण घेऊन माणसाला देवाच्या लोकांना तो अभिमानी आणि स्वाभिमानी करून टाकतो आणि मग परिणामी त्याच्या स्वरूपामध्ये माणूस त्या सैतानाच्या प्रभावाखाली राहून जगायला लागतो. हालेलुया. 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 मग बघा आता देवाच्या लोकांना आम्हाला कसं कळणार, आम्हाला कसं समजणार की
माझ्या आजूबाजूला कुठल्या लोकांमध्ये शैतान कार्य करत आहे किंवा दुष्ट आत्मे कार्य करत आहे. हालेलुया, हालेलुया. आता बघा, जेव्हा आम्ही देवाच्या लोकांना देहाच्या गोष्टींकडे आकर्षित झालेले पाहू, हालेलुया, मग ते तरुण असोत, तरुणी असोत, स्त्रिया असोत किंवा पुरुष असोत, जिथं कुठं आम्हाला देहाच्या गोष्टी पाहायला मिळतील, जिथं कुठं आम्हाला डोळ्याची वासना पाहायला मिळेल, जिथं कुठं देवाच्या लोकांना आम्हाला संसारची फुशारकी पाहायला मिळेल आणि देवाच्या लोकांना सर्वच प्रकारची अनिती, आम्ही समजून घेऊया तिथं सैतानाचा प्रभाव आहे आणि लोक त्या प्रभावाखाली काय करत आहे, जगत आहे. सैतानाने लोकांना काय केलेले, त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला किंवा त्या भावाला किंवा बहिणीला सैतानाने वश करून घेतले आणि सैतान देहाच्या किंवा डोळ्याच्या किंवा डोळ्याच्या वासनेच्या द्वारे किंवा फुशारकीच्या द्वारे त्या व्यक्तीमध्ये, तरुणामध्ये, तरुणीमध्ये किंवा स्त्रीमध्ये तो काय करत आहे, आपलं कार्य चालवत आहे. हालेलुया. आणि यावरून आम्ही समजू शकतो की या व्यक्तीत किंवा भावात किंवा बहिणीत कशाचं कार्य आहे, सैतानाचं कार्य आहे. हालेलुया. किंवा दृष्ट आत्म्याच्या प्रभावाचं, विचारांचं कार्य आहे. हालेलुया. बऱ्याचदा बघा, ज्यांना कोणाला सैतान कसा माणसामध्ये कार्य करतो हे माहीत नसतं, बहुधा त्या लोकांना लवकर समजत नाही की या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेमकं काय चाललंय. हालेलुया. किंवा हा असा का करतोय. हालेलुया. हे समजत नाही. आणि मग ज्याला हे समजत नाही तो आपल्या बुद्धी परस्पर विचार करायला लागतो आणि बुद्धीने त्या गोष्टीचं काय करायला लागतो, आकलन करायला लागतो, त्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करायला लागतो की ही गोष्ट नेमकी काय, का हा असा करतोय. हालेलुया. वारंवार वारंवार वारंवार. हालेलुया. देवाच्या लोकांना पण बघा, हे बौद्धिक मनुष्याला समजणारं ज्ञान किंवा समजणारी गोष्ट नाहीये. बायबल, देवाचं वचन सांगतं, देवाच्या लोकांना, आत्मिक लोक या गोष्टीला पाहू शकतात, आत्मिक लोक या गोष्टीला समजू शकतात. हालेलुया. म्हणून बघा, देवाच्या लोकांना सैतानाचं कार्य कोणामध्ये आणि कशा प्रकारे चाललंय हे आम्हाला समजण्यासाठी आम्हाला आत्म्याने भरणं गरजेचं आहे आणि देवाच्या लोकांना आत्माच्या गोष्टींना काय करत असतो, उजागर करत असतो, दाखवत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग आपण पवित्र शास्त्र, बायबल, देवाच्या वचनातून आपण पाहत आहोत, देवाच्या लोकांना सैतान ज्या लोकांना तो वश करतो त्यांच्यामध्ये कसा कार्य करत असतो. हालेलुया. आता आपण वचन वाचूया पुढं. प्रकटीकरण याचं 2रा अध्याय काढूया. प्रकटीकरण याचं 2रा अध्याय 9 वचनापासून आपण वाचन करूया. तुझी कृत्य, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवतात पण केवळ सैतानाची सभा आहे असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे. तुझी कृत्य, तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे आसन आहे तेथे. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा रक्त साक्षी, माझा विश्वासू अंतिपा, जो तुमच्यामध्ये जीवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. आमेन. हालेलुया. आता बघा, देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकातील देवाच्या लोकांनो 2ऱ्या अध्यायातील ही वचने आहेत आणि या वचनांमध्ये पूर्ण येथील मंडळीशी देव या वचनांतून काय करत आहे, बोलत आहे. हालेलुया. आता बघा, या वचनांमध्ये देव निंदक लोकांचा काय करतो, उल्लेख करतो. हालेलुया. बघा, आणि निंदा कोणाची, ख्रिस्तावरती विश्वास करणाऱ्या भावांची, बहिणींची, तरुणांची, तरुणींची. हालेलुया. हे जे निंदा करण्याचं जे काम आहे हे माणसामध्ये कोणाच्या द्वारे चालतं, सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांच्या द्वारे. हालेलुया. तो नेहमी भावांचा विरोध करणार आहे आणि देवाच्या लोकांना तो नेहमी भावांच्या विरुद्ध उभा राहून माणसामध्ये देवाच्या लोकांना भावांची निंदा करण्यासाठी तो काय करत असतो, कार्य चालवत असतो. मग जेव्हा तुमच्या समोर एखादा व्यक्ती उभा राहील आणि ख्रिस्ताच्या नावामुळे तो तुम्हाला दोष द्यायला लागेल, तुमचा विरोध करायला लागेल किंवा निंदा करायला लागेल, तेव्हा समजून घ्या त्या व्यक्तीमध्ये, त्या भावामध्ये हे जे कार्य चालवत आहे, कोण चालवत आहे, शैतान आणि त्याचे दृष्ट आत्मे चालवत आहे. हालेलुया. हालेलुया. तसंच देवाच्या लोकांना आता बायबल सांगतं की जिथे आम्ही कठोर विरोधाला पाहतो, म्हणजेच बरेच ख्रिस्ताचे दास त्यांना ख्रिस्तासाठी त्यांना काय करण्यात आलेले, ख्रिस्ताच्या नावामुळे मारून टाकण्यात आलेले. हालेलुया. आणि त्यांच्यापैकी पूर्ण येथील मंडळीतील एका सेवकाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, अंतिपाचा. हालेलुया. है ना. तो रक्त साक्षी झाला, म्हणजे त्याला काय करण्यात आलं, मारून टाकण्यात आलं. हालेलुया. आता बघा, या ठिकाणी आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, आम्ही ज्या ठिकाणी आहोत है ना, या जगामध्ये हे जग कोणाच्या अधिकारामध्ये, सैतानाच्या अधिकारामध्ये. आणि
या जगावरती जे नियंत्रण आहे ते कोणाचं नियंत्रण आहे? शैतानाचं नियंत्रण आहे. मग इथं बायबलमध्ये लिहिले की पूर्ण येथील मंडळीला देव म्हणतो की तू सैतानाचं आसन जिथे आहे तिथे. हालेलुया, हालेलुया, है ना. म्हणजेच तो राहतो तिथं आपण है ना आहोत. हालेलुया. आणि देवाचं वचन पवित्र बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे मग बघा, अशा ठिकाणी आपण आहोत तेव्हा देवाच्या लोकांना विरोध होणार नाही अशी अपेक्षा आपण बाळगू शकत नाही. हालेलुया, है ना. इथं आम्ही जर सोडलं, आमच्या उजवीकडे पाहिलं, आमच्या डावीकडे पाहिलं, है ना, पूर्वेला पाहिलं आणि पश्चिमेला पाहिलं, तर आम्हाला जे लोक दिसतात त्या सर्व लोकांमध्ये कोणाचा प्रभाव दिसतो? सैतानाचा. सैतानाचं नियंत्रण दिसतं. सैतान त्याच्या विचारांनी, हालेलुया, त्याच्या सामर्थ्याने, शक्तींनी या लोकांमध्ये काय करत आहे? कार्य करत आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना सैतान देवाचा नेहमी विरोधी राहिलेला आहे. आजही तो विरोधी आहे. सैतान प्रारंभापासून, मनुष्याच्या निर्मितीपासून मनुष्याचा विरोधी राहिलेला आहे. आजपर्यंत तो मनुष्याचा विरोधी आहे आणि बायबल सांगते की त्याचा विनाश होईपर्यंत तो मनुष्याचा काय? विरोधी. आणि म्हणून या ठिकाणी तो विरोध करणार. हालेलुया. विश्वासणाऱ्यांना, तरुणांना किंवा तरुणींना किंवा लोकांना तो काय करणार? विरोध करणार देवाच्या लोकांना. हालेलुया. मग जेव्हा तुम्ही या गोष्टी पाहाल तेव्हा तुम्ही समजून घ्या, हे जे कार्य आज मनुष्यामध्ये विरोधाचं चालवत आहे, कोण चालवत आहे? शैतान चालवत आहे. त्याचे दृष्ट आत्मे हे कार्य काय करत आहे? चालवत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग बघा, सैतान ज्या लोकांमध्ये कार्य करतो तो कसा कार्य करतो हे आपण पाहिलेले आहे. हालेलुया. तसंच आणखी देवाच्या लोकांना आपण पाहणार आहोत सैतानाची शक्ती आणि त्याच्याद्वारे तो कसा काम करत असतो. प्रेज द लॉर्ड. या बायबलचं वचन मत्तयाचं पुस्तक 10 अध्याय 1 वचन आपण वाचूया. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. आमेन, हालेलुया. इथं आम्ही या वचनामध्ये पाहत आहोत, बघा, सैतानाचं नियंत्रण या जगातील मनुष्य मात्रांवर आहे. आणि मनुष्य मात्रांमध्ये देवाच्या लोकांना पापासह तो आपलं कार्य चालवत असताना मनुष्य मात्रांना पीडित करण्यासाठी देवाच्या लोकांना तो कशाचा उपयोग करतो? नाना प्रकारचे आजार आणि विकारांचा. हालेलुया. आता बघा, बायबलमध्ये आपल्याला देवाच्या वचनात देवाच्या लोकांना काही आजार देवाच्या लोकांना देवाच्या गौरवासाठी असलेले पाहायला मिळतात. हालेलुया. त्यापैकी एक म्हणजे तो जो आंधळा व्यक्ती होता. हालेलुया, है ना. बायबलमध्ये लिहिले, शिष्याने विचारलं, हा असा आंधळा का जन्मला? याने पाप केलं का याच्या आई वडिलांनी पाप केलं? तेव्हा प्रभू काय म्हटला? याने पाप केलं किंवा याच्या आई वडिलांनी पाप केलं म्हणून नाही, पण हा देवाच्या गौरवासाठी आंधळा होता. हालेलुया. मग काही आजार जे आपण पाहतो ते देवाच्या गौरवासाठी बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हालेलुया. आणि बघा, मोठ्या प्रमाणात आजाराचं जे कार्य माणसामध्ये चालू आहे ते कार्य कोणाच्या द्वारे चालू आहे? सैतान आणि त्याच्या दृष्ट आत्म्यांच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने आम्ही पाहतो देवाच्या लोकांना या ठिकाणी शिष्यांना त्याच आजारातून, त्याच दुखण्यातून देवाच्या लोकांना सर्व प्रकारच्या जे दृष्ट आत्मे, अशुद्ध आत्मे आणि सैतानाच्या द्वारे मनुष्यामध्ये कार्य करत आहे सोडविण्यासाठी शिष्यांना काय केला? अधिकार दिला. हालेलुया, हालेलुया. मग बघा, सर्वच दुखणी आहेत आणि देवाच्या लोकांना आजार आहेत ज्यांच्याद्वारे शैतान मनुष्यामध्ये काय करतो? कार्य करतो. ही त्याची ताकद आहे. मनुष्याला याद्वारे तो काय करतो? पीडित करतो आणि निराशेत घेऊन जातो, मनुष्याला उदासीनतेत घेऊन जातो आणि दुःख आणि यातनांनी याद्वारे तो काय करत असतो? मनुष्याला त्रास देत असतो. हालेलुया. तसंच देवाच्या लोकांना दुसरी गोष्ट, लोककृषी वर्तमान याचं 9 अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचन करूया. मग त्याने 12 प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरं करण्यास काय केलं? पाठवलं. हालेलुया, हालेलुया. आता बघा, उदाहरणादाखल देवाच्या लोकांना आपण काही आजारांना काय करूया? पाहूया. हालेलुया. त्याच्यामध्ये सैतान लोकांच्या जीवनामध्ये कसा कार्य करत आहे. मार्काचं सुवर्तमान याचं 7 अध्याय आणि 24 वचन पासून आपण वाचन करूया. मग तो तेथून निघून सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेनी असून सुरफुनिक जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. आमेन, आमेन, हालेलुया.
बघा, देवाचं वचन, देवाचं लोकांना आपल्याला या ठिकाणी काय सांगतं, एक 12 वर्षाची मुलगी आहे, सुरुपुनिक जातीची जी स्त्री आहे त्या स्त्रीची, आणि देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र सांगतं की तिला दृष्ट आत्मा पीडा देत होता. दृष्ट आत्मा ती शरीरामध्ये तिला वेदना व्हाव्यात, ती मरावीत, म्हणून त्या लेकरामध्ये तो दृष्ट आत्मा काय करत होता, कार्य चालवत होता. हालेलुया. आणि तेव्हा आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, प्रभू येशूला येऊन त्या स्त्रीने काय केले, त्या भूताला काढून टाकण्याची काय केली, विनंती केली. हालेलुया. तसंच देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये आम्हाला दृष्ट आत्म्याच्या द्वारे पीडित असलेल्या एका कुबड्या स्त्रीला आम्ही पाहतो. हालेलुया. जिचं काय निघालेलं होतं, कुबड निघालेलं होतं. आणि बायबल, देवाचं वचन सांगतं की जेव्हा ती येशूकडे आली, देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो, येशूने तिच्या पाठीवरती हात ठेवला, आणि पवित्र शास्त्र बायबल, देवाचं वचन सांगतं की सैतानाच्या त्या नियंत्रणातून, दृष्ट आत्म्याच्या त्या नियंत्रणातून तिला काय केलं, सोडवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग देवाच्या लोकांना ही दुसरी घटना आहे. तिसरी घटना देवाच्या लोकांना आम्ही पवित्र शास्त्र बायबल मधून पाहतो, तो गनेसरेत प्रांतातील भूतग्रस्त आपल्या डोळ्यासमोर येतो. हालेलुया. ज्याच्या अंगावरती वस्त्र नाहीये आणि अकराळ विक्राळ असा ज्याचा चेहरा आहे, आणि देवाच्या लोकांनो, अंग दगडांनी ठेचून घेतलेला व्यक्ती, नखांनी स्वतःच्या अंगाला चिरकाढलेला व्यक्ती, आणि देवाच्या लोकांनो कित्येक दिवस आंघोळ न केलेला व्यक्ती, असा देवाच्या लोकांना व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतो. बायबल सांगतं जेव्हा येशू गनेसरेत प्रांतात गेला, तेव्हा देवाच्या वचनात लिहिले की तो भूतग्रस्त येशू समोर आला, आणि त्या ठिकाणी घुटणे टेकून देवाच्या लोकांनो, त्याच्यामध्ये असलेले दृष्ट आत्मे येशूला काय करतात, प्रश्न करतात की तू इथं का आला आणि तू आम्हामध्ये का पडतो. हालेलुया. आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांनो, येशू त्याला म्हणत होता की या व्यक्तीतून काय कर, निघून जा. येशूने त्याला विचारलं की तू कोण आहे, तेव्हा त्याने काय सांगितलं, आम्ही सैन्य आहे ना, आम्ही काय सैन्य. आणि मग ते दृष्ट आत्मे म्हटले की आम्हाला जर तू काढीत असेल तर तू आम्हाला काय कर, डुकरांमध्ये जायची आज्ञा कर, म्हणजे आम्ही जातो. हालेलुया, हालेलुया. बघा, आणि मग देवाचं वचन सांगतं, येशूने म्हटलं जा, आणि ते सगळे दृष्ट आत्मे निघाले आणि जवळ असलेल्या डुकरांमध्ये जाऊन ते शिरले, आणि सगळे डुकर, बायबल सांगतं ज्यावेळी दृष्ट आत्मे त्यांच्यामध्ये शिरले, तेव्हा सगळे दृष्ट आत्म्याच्या प्रभावाखाली ते डुकर आले, आणि ते कुठं जाते त्यांना काही समजत नाही, पण ते सगळे पळत निघाले. बायबल सांगतं की कड्यावरून पडून पुढं पाण्यामध्ये पडले समुद्रात, आणि सगळे पाण्यात बुडून काय झाले, मरून गेले सगळे डुकर. हालेलुया. आता देवाचं वचन इथं सांगतं, आम्ही पाहतो त्या व्यक्तीवर सैन्य, म्हणजे ते 2000 पेक्षा जास्त भूत आहेत, आणि त्या भूतांचं त्या व्यक्तीवरती काय, नियंत्रण. हालेलुया. आणि त्या नियंत्रणामध्ये तो असताना तो स्वतःच्या शरीराला दगडांनी काय करत होता, खेचत होता, पण त्याला काहीही समजत नव्हतं. हालेलुया. कपडे त्याच्या अंगावर नव्हते, त्याला काहीही समजत नव्हतं. तो घरात नव्हता, तो कबरांमध्ये राहत होता, आणि तिकडेच राहायचा, आणि तिकडेच तो आरडाओरडा करत असायचा. स्वतःचं अंग स्वतःच्या नखांनी तो तोडून घ्यायचा. हालेलुया. मग बघा, हे बायबल मधलं देवाच्या लोकांनो, आम्ही तिसरं उदाहरण बायबल मध्ये काय करतो, पाहतो दृष्ट आत्म्याने पीडित असलेल्या व्यक्तीचं. हालेलुया. चौथं, देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्र बायबल मध्ये आपल्याला एक फिट येणाऱ्या मुलाचं उदाहरण, फिट येणाऱ्या मुलाची घटना आहे ना. त्याचा बाप, देवाच्या लोकांना पवित्र शास्त्रात लिहिलंय की येशूच्या शिष्यांकडे त्याला बरं करण्यासाठी काय करतो, घेऊन येतो, आणि शिष्य त्याच्यासाठी प्रार्थना करतात, त्या भूताला धमकावतात, पण ते निघत नाही. तेव्हा येशू येतो, आणि देवाचं वचन सांगतं की तो येशूला म्हणतो की तुम्हाला जर काही करता येत असेल तर करा, आणि माझ्या मुलाला काय करा, या भूताच्या तावडीतून वाचवा. तर देवाचं वचन देवाच्या लोकांना सांगतं की ज्या वेळेस त्या लेकराकडे येशूने पाहिलं, त्याच्यातला दृष्ट आत्म्याने त्या लेकराला पिळून टाकलं, आणि जमिनीवर पडून लोळायला लागला. हालेलुया, हालेलुया. आणि मग येशूने विचारलं की याला असं किती दिवसापासून होतंय, तर त्याच्या बापाने सांगितलं की लहानपणापासून, बालपणापासून, नाही का, बालपणापासून या दृष्ट आत्म्याने याला मारून टाकावं म्हणून कधी अग्नीमध्ये तर कधी पाण्यामध्ये याला घेऊन गेलेला आहे, आणि याला मारून टाकण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. हालेलुया.
तेव्हा येशूने देवाचं वचन सांगतं की त्या दुष्ट आत्म्याला धमकावलं आणि दुष्ट आत्मा त्याला पिळून टाकून त्याच्यातून काय झाला, निघून गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, हे बायबल मधलं चौथं उदाहरण आहे देवाच्या लोकांनो जे आम्ही पाहते. आणि बायबलमध्ये असे अनेक उदाहरण आहेत देवाच्या लोकांनो जिथं दृष्ट आत्मे लोकांच्या जीवनामध्ये आपल्या सामर्थ्याने, शक्तीने, देवाच्या लोकांनो आजारांनी लोकांच्या जीवनामध्ये कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. हालेलुया. गेल्या काही वर्षापूर्वी एका तरुणीला आम्ही पाहिलं. ती जसा फेप्रेकरी आहे ना, तो तरुण होता, त्याच्यामध्ये तो आत्मा काम करत होता. फेप्रेकरी आत्म्याच्या द्वारेच ती पीडित तरुणी होती. आणि तो दृष्ट आत्मा तिला कधी दिवसा, कधी रात्री आणि कोणत्याही समयी तो दृष्ट आत्मा तिला काय करायचा, पीडा द्यायचा तिचा ताबा घेऊन. आणि ती पडून जायची आणि तिला काहीच समजत नव्हतं. तिचं तोंडही उघडत नव्हतं आणि एकदम मेल्यासारखी ती होऊन जायची. आणि मग आम्ही लोक प्रार्थना करत असताना त्या तरुणीला तिच्या कुटुंबातल्या लोकांनी काय केलं, प्रार्थनासाठी घेऊन आले. आणि आम्ही त्या ठिकाणी त्या तरुणीसाठी काय केली, प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर सेम टाइमाला तिला तसाच तो दृष्ट आत्मा तिच्यामध्ये होता आणि त्या दृष्ट आत्म्याने तिला पकडलं आणि ती एकदम बेहोश होऊन गेली. आणि मग काही वेळ आम्ही तिच्यासाठी काय केली, प्रार्थना केली. आणि देवाच्या लोकांनो बघा, त्या दृष्ट आत्म्याचं तिच्या जीवनावरील असलेलं जे नियंत्रण आहे ते तुटलं गेलं आणि प्रभू परमेश्वराने त्या तरुणीच्या जीवनात कार्य केलं आणि त्या तरुणीला त्या फेप्रेकरी आत्म्याच्या बंधनातून काय केलं, सोडवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता बघा, मग बायबल देवाचं वचन सांगतं की सैतान आणि दृष्ट आत्मे माणसांमध्ये आजारांच्या द्वारे कार्य करतात. आणि देवाच्या लोकांनो माणसांचं नियंत्रण घेऊन, माणसांना वश करून देवाच्या लोकांनो ते माणसांमध्ये माणसाला पीडित करून मरणासाठी माणसामध्ये ते आपलं कार्य चालवत असतात वेगवेगळ्या प्रकारे. हालेलुया, हालेलुया. पहिला व्यक्ती कोण होता, परत पहिली ना सुरफुनिक स्त्रीची मुलगी, दुसरी कुबडी स्त्री, तिसरा गनेसरेत प्रांतातील भूतग्रस्त, चौथा पीठ येणारा छोटा बालक आणि पाचवा मरिया मगदालिना, जिच्यातून 7 भूतांना प्रभूने काय केलं होतं, काढलेलं होतं. हालेलुया. आता या व्यतिरिक्त देवाच्या लोकांना बायबल सांगतं की येशूने सर्वच प्रकारच्या दुखणेकार्यांना बरं केलं आणि जे जे दुरात्म्यांनी भूतांनी पीडित होते त्यांच्यातून भूतांना काय केलं, काढून टाकलं. म्हणजेच हे 4 किंवा 5च व्यक्ती नाहीये, पण आम्ही पाहतो देवाच्या लोकांना ज्यांच्यामध्ये दृष्ट आत्मे राहत होते त्यांच्यातून दृष्ट आत्म्यांना येशूने काय केलं, काढून टाकलं. हालेलुया. आणि जर दृष्ट आत्मे कोणामध्ये हे आम्हाला जर अधिक चांगल्या प्रकारे काय करायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर येशूने अपुऱ्या सुधारणेचा दाखला दिलेला आहे. हालेलुया. अपुऱ्या सुधारणेचा दाखला किती जणांना माहिती आहे? अपुऱ्या सुधारणेचा दाखला, अपुरी सुधारणा माहिती आहे? अपुऱ्या सुधारणेच्या दाखल्यामध्ये येशूने म्हटले की एका व्यक्तीमधून दृष्ट आत्म्याला काय करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. आणि दृष्ट आत्मा त्याच्यातून निघाला आणि सगळीकडे तो जागा शोधत काय करायला लागला, फिरायला लागला. हालेलुया. आपण वाचूया मत्तई 12 अध्याय 43 वचनापासून वाचन करूया. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधित निर्जन स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. आणि तेथे गेल्यावर ते त्यास रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले आढळते. आमेन. हालेलुया. बघा, हा जो दाखला दिलेला अपुऱ्या सुधारणेचा, या ठिकाणी येशू म्हणतो की एका व्यक्तीतून दृष्ट आत्मा निघाल्याच्या नंतर त्याला विसावा मिळण्यासाठी, राहायला जागा मिळावी म्हणून तो काय करत असतो, फिरत असतो. पण बायबल सांगतं की त्याला राहायला जागा मिळत नाही. का जागा मिळत नाही? का जागा मिळत नाही त्याला राहायला? कारण सगळीकडे बुकिंग आहे, सगळीकडे जागा पॅक आहे. प्रत्येक ठिकाणी कुठला दृष्ट आत्मा काय करत आहे, आधीच जाऊन राहिलेला आहे. आणि बघा, दृष्ट आत्मे नाही का, एकाच व्यक्तीला 2 बायका असतात, त्यांना काय म्हणतात? एकाच व्यक्तीच्या 2 बायकांना सवत. दृष्ट आत्मे सवत खेळत नाही का? आपण नाही का, म्हणजे सवत जर असली तर त्यांच्यामध्ये काय असतं, नेहमी भांडण असतं ना. त्या नवऱ्यावरून आणि घरातल्या कामांवरून नेहमी काय करतील, भांडण करतील. पण दृष्ट आत्मे सवत खेळत नाही. ते फार शिस्त आहे त्यांच्यामध्ये. जर एखादा त्या ठिकाणी राहतोय
तर ते तिथं बिलकुल जाणार, त्याला त्याचं काम करू देतात. पहिल्याला त्याचं बाबा तू नाही का तुझं चालू ठेव काम याच्यामध्ये, है ना. दृष्ट आत्मे देवाच्या लोकांनो शिस्त पद्धतीने त्यांचं काय करतात, काम करतात. आणि आम्ही पाहतो की हा दृष्ट आत्मा गेल्याच्या नंतर त्याला कुठं जागा मिळाली नाही, कारण सगळीकडे काय, सगळीकडे बुकिंग झालेली, सगळीकडं पॅक आहे आणि त्याला राहायला जागा नाही, म्हणून तो परत ज्या घरातून निघाला होता त्या घराकडे आला असं येशू म्हणतो. मग आज आम्ही पाहतो आमच्या बाजूला है ना, किंवा आम्हा सोबत राहणारे लोक असो, प्रत्येक व्यक्तीमध्ये दृष्ट आत्म्याचा काय प्रभाव आहे. हालेलुया. आता बघा आपण पाहूया की आणखीन कशा प्रकारे दृष्ट आत्मे माणसामध्ये काय करतात, कार्य चालवतात. हालेलुया. वाचूया आपण देवाच्या लोकांनो उत्पत्ती 3रा अध्याय याचं 4 आणि 5 वचन. उत्पत्ती 3रा अध्याय याचं 4 आणि 5 वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. आमेन. हालेलुया. इथं काय लबाडी, इथं आपण काय पाहत आहोत, लबाडी. हालेलुया. आता बघा देवाच्या लोकांनो शैतान माणसांमध्ये कार्य करतोय हे आम्हाला कसं समजणार. देवाच्या लोकांनो जिथं लबाडी आहे, हालेलुया, जिथं काय लबाडी, खोटेपणा है ना, मग एखादा भाऊ असो, एखादी बहीण असो किंवा कुटुंब असो, जिथं आम्ही लबाडी पाहू तिथे समजून घ्या लबाडीचा आत्मा म्हणजेच है ना शैतान, हालेलुया, ज्याला लबाड आणि लबाडीचा बाप म्हटलेले आहे, तो त्या व्यक्तीमध्ये, त्या कुटुंबामध्ये, त्या लोकांमध्ये त्या ठिकाणी कार्य चालवत आहे. हालेलुया. आणि लबाडी बद्दल जर म्हटलं तर देवाच्या लोकांनो लबाडी आज शिगेला पोहोचलेली आहे. काय झालेली आहे, लबाडी आज कुठं पोहोचलेली, शिगेला पोहोचलेली आहे. माणूस देवाच्या लोकांनो पावलो पावली आज आम्हाला लबाडी करताना पाहायला मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. नाही का. देन तो घरी जर असेल आणि त्याला जर कामावरून फोन आला आणि कामावरून विचारलं की कुठे तू, तर तो म्हणेल की मी रस्त्यामध्ये आणि 5 मिनिटांमध्ये काय करत आहे, मी पोहोचत आहे, है ना. आणि तो जर घरी असेल आणि त्याच्याकडे एखादा व्यक्ती येत असेल आणि समोरचा व्यक्ती जर त्याला फोन करून विचारेल की तू घरी आहे का, तर तो काय म्हणेल की नाही आज मी घरी नाहीये, तू माझ्याकडे येऊ नको, है ना. माणसाच्या खिशामध्ये पैसे असूनही जेव्हा एखादा व्यक्ती पैसे विचारतो तेव्हा माणूस त्याला काय म्हणतो की बाबा मीच कंगाल आहे, तू कुठून माझ्याकडे आला, मला तूच मला दे, है ना, असंच म्हणतो ना. देन आणि देन नाही का आम्ही स्त्रियांकडे सुद्धा ज्यावेळेस पाहतो, देन त्या ज्यावेळेस 500 रुपयाची साडी घेतात, 500 रुपयाची साडी घेतल्याच्या नंतर त्या ज्यावेळेस गल्लीमध्ये जातात किंवा गावामध्ये जातात किंवा कुटुंबात जातात आणि साडी दाखवतात, तेव्हा साडी बघणाऱ्या स्त्रीला, ते साडी बघणारी स्त्री ज्यावेळेस त्यांना विचारते की साडी किती रुपयाची घेतली तुम्ही, तर त्या काय म्हणतात, हा है ना, कमी किंमत सांगितली. हा 500ची असेल तर 5,000ची सांगतात. किती सांगतात, 5,000ची साडी, है ना. देन 5,000चं जर नेकलेस त्यांनी घेतलं तर ते किती हजाराचं सांगतात, 15,000चं, है ना. आणि आम्ही पाहतो देवाच्या लोकांना मग शब्दांमध्ये माणसाच्या जीवनामध्ये आज काय झालेली आहे, लबाडी आलेली आहे आणि लबाडीचा प्रमाण हे शिगेला पोहोचलेलं आहे. देन शिगेला म्हणजेच त्याचं स्तर हे खाली नाही राहिले, अगदी टोकाला जाऊन पोहोचलेले, टोकाला, शिगेला म्हणजे टोकाला, है ना. देन मग आम्ही पाहतो पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं की लबाडीने शैतान कार्य करतो. चर्चमध्ये सुद्धा लबाडी आहे, है ना. काही काही विश्वासणारे घरी झोपलेले असतात. पास्टर विचारतो की बाबा तू का बरं नव्हता चर्चला, ते म्हणतात की मी कामाला होतो, है ना. मग बघा देवाचं वचन या ठिकाणी सांगतं देवाच्या लोकांनो सैतानाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव फक्त या जगातल्या लोकांवरच नाहीये, पण पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांना त्यानुसार लबाडीच्या आत्म्याचं, दृष्ट आत्म्याचं कार्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मंडळीमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. बऱ्याचदा आम्ही विश्वासणाऱ्यांकडे जेव्हा पाहतो तेव्हा विश्वासणारे जर पाळक त्यांना विचारल की तू बायबलचं वाचन करतो काय, आणि विशेष 4 लोकांमध्ये जेव्हा तो विचारेल तेव्हा समोरच्या व्यक्तीला असं होतं की मी पास्टरला काय उत्तर देऊ, आणि त्या समयाला दृष्ट आत्मा त्याच्या विचारांमध्ये कार्य करत असतो या विचाराने की जर तू नाही म्हटला तर हे 4 लोक हे जाणून घेतील की तू काय करत आहे, आणि यांना जर समजलं की तू वाचन करत नाही तर ते तुझ्यासाठी अपमानित करणार राहील, आणि म्हणून
तू या समयाला आहे ना हो म्हण, मी बायबल वाचतो. आणि बहुधा बऱ्याचदा पालक विचारतो त्यावेळेस न वाचणारे लोकही सैतानाच्या विचारांना बळी पडतात आणि बायबल वाचत नसताही ते म्हणतात की मी वाचतो. तसंच प्रार्थना करण्यासंदर्भात सुद्धा आहे. पुष्कळ विश्वासणारे प्रार्थना करत नाही, पण जेव्हा त्यांना विचारलं जातं की तुम्ही प्रार्थना करता का, तेव्हा ते म्हणतात की हा मी प्रार्थना करतो किंवा मी प्रार्थना करते. आणि मग आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, असा प्रभाव आज मंडळांमध्ये सुद्धा आहे. ज्यावेळेस एखादा विश्वासणारा किंवा एखादा कुटुंब विश्वासणारा प्रार्थनाला येत नाही, तेव्हा पालक विचारतो की तुम्ही का नव्हते आले. ते रिकामे असतात, ते घरी झोपलेले असतात, पण ते म्हणतात की आम्हाला काम होतं आणि मी अमुक ठिकाणी होतो किंवा अमुक कामात होतो आणि म्हणून मला यायला जमलं नाही. अशा प्रकारे ते काय करतात, खोटं बोलून देवाच्या लोकांनो ते लबाडीच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करू देतात. आम्ही पुष्कळदा देण्याच्या बाबतीत सुद्धा लबाडीला मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पाहतो. जसं लबाडीच्या आत्म्याने हनन्या आणि सप्पिरा यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि बायबल सांगतं की देवाने जे त्यांना दिलं होतं त्यातील काही भाग त्यांनी वेगळा करून ठेवला आणि प्रेषितांसमोर त्यातील एक भाग नेऊन म्हटलं की इतक्याच पैशाला आम्ही आमची जमीन दिलेली. आणि देवाचं वचन सांगतं, पेत्र म्हणतो की देवाच्या आत्म्याविरुद्ध तुम्ही लबाडी करावी, असं करण्यासाठी तुम्हाला सैतानाने भाग पाडलं काय. आणि बायबल देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांना तिथं त्यांनी लबाडी केली आणि त्यामुळे न्याय आला आणि मरण पावलं. मग बघा आम्ही पाहतो पुष्कळ देव आम्हाला आशीर्वादित करतो, पण देवाच्या लोकांनो देवाबरोबर देण्यामध्ये आम्ही विश्वास योग्य नाही है ना. आम्ही आमचा हात राखतो आणि बहुधा आम्ही देवाबरोबर लबाडी करतो. मनुष्याबरोबरही आमचं तसंच आहे. एखाद्या गरजवंत जेव्हा आमच्याकडे येतो किंवा गरजू व्यक्तीला जेव्हा मदत करण्याचा समय असतो, आमच्याकडे पैसे असतात, पण आम्ही काय करतो, आमच्याकडे नाहीये असं सांगून त्या व्यक्तीला आम्ही पाठवून देतो. हे सगळं जे आहे लबाडीचा आत्मा हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काय करत असतो, आपलं कार्य चालवत असतो याद्वारे. म्हणून लबाडी फक्त जगातच नाही तर मंडळांमध्ये सुद्धा लबाडीचा प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. लबाडीच्या आत्म्याच्या प्रभावाखाली अनेक पाळक लोक सुद्धा देवाच्या लोकांना आलेले है ना. लबाडीच्या आत्म्याच्या प्रभावाखाली है ना, ते फायनान्शियली एरियामध्ये सुद्धा है ना ते आहेत. आणि देवाच्या लोकांना लबाडी पाळक लोकांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा आलेली आहे आणि लबाडी विश्वासणाऱ्यांच्या जीवनांमध्ये आणि कुटुंबांमध्ये सुद्धा आलेली है ना. त्यावेळेस विश्वासणारा चुकतो तेव्हा तो सपशेल आज मनाई करतो हे म्हणायला की माझी चूक आहे. तो नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की मी बरोबर आहे ना, मी बरोबर आहे नाही का. देवाच्या लोकांनो आणि बायबल सांगतं की जो कोणी अशा प्रकारे म्हणतो की मी पाप करत नाही, मी चुकत नाही, बायबलमध्ये लिहिलं की तो काय लबाड आहे. त्या लबाडीच्या आत्म्याच्या प्रभावाखाली तो आलेला आहे. लबाडीच्या आत्म्याने त्याचं काय केलेलं आहे, नियंत्रण घेतलेलं आहे आणि लबाडीचा आत्मा त्याच्या ठाई ते लबाडीचं कार्य काय करत आहे, चालवत आहे. मग आम्हाला कसं समजणार की या व्यक्तीमध्ये कोणता आत्मा कार्य करत आहे. देवाच्या लोकांनो त्यांच्या कार्यावरून, हालेलुया, त्यांच्या कार्यावरून जर ते लबाडी करत असेल तर समजून घ्या लबाडीच्या आत्म्याच्या प्रभावाखाली ते आलेले आहेत आणि लबाडीच्या आत्म्याने त्यांना काय केलेले, वश करून घेतलेले. हालेलुया, हालेलुया. बायबल देवाचं वचन मग सांगतं बघा, योहान 8:44 वचनामध्ये सैतानाला लबाड आणि लबाडीचा बाप म्हटलेले आणि तो लबाडीने आपलं कार्य चालवतो. हालेलुया. आता बघा देवाचं वचन सांगतं सैतानाने लबाडीच्या द्वारे माणसामध्ये आणखी कसं कार्य चालवलेलं आहे आपण पाहूया. रोमकरासपत्र याचं 1 अध्याय आणि 25 वचन. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. आता बघा लबाडीच्या आत्म्याने लबाडीचं कार्य देवाच्या लोकांनो आदामापासून माणसांमध्ये कसं चालविलं. हालेलुया. बायबल सांगतं की देवाला कोणीही कधीही पाहिलेलं नाही. हालेलुया है ना, देवाला कोणीही कधीही पाहिलेलं नाहीये है ना. मग देवाच्या लोकांनो देवाला कोणीही कधी पाहिलेलं नाहीये पण देव आहे. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना सैतानाने मनुष्यामध्ये बघा कसं कार्य चालविलं. देवाच्या लोकांनो मनुष्याच्या विचारांमध्ये है ना, मनुष्याच्या मनामध्ये सैतानाने देवाच्या लोकांना विचार
आणून दैवी जी प्रतिमा आहे, देवाची जी प्रतिमा आहे, ती कशी मनुष्यांसमोर ठेवली. आम्ही पाहतो पवित्र शास्त्र बायबलमध्ये, जेव्हा निर्गमन झालं, इस्रायली मोशेच्या नेतृत्वात मिस्र देशाच्या गुलामगिरीतून काय झाले, बाहेर आले, तेव्हा पवित्र शास्त्र सांगतं सिनाई पर्वताजवळ असताना प्रभू सिनाई पर्वतावर अग्नी आणि भट्टीच्या धुरासारख्या धुरामध्ये तो काय झाला होता, उतरला होता. शिंगे वाजत होते है ना, आणि त्याचा नाद होत असताना प्रभू सिनाई पर्वतावरती होता. मोशे प्रभूला भेटायला सिनाई पर्वतावर गेला आणि मोशेला भेटायला गेल्याच्या नंतर मोशेला यायला वेळ लागला, म्हणून इस्रायली आपल्या मनात विचार करायला लागले की एवढा धूर चालू आहे आणि आग आहे, मग मोशे याच्यामध्ये गेलाय, तर हा मोशे त्या धुरामध्ये आगीमध्ये जळून मेला का काय झाला काही माहिती नाहीये. अहरोनाला ते म्हणायला लागले की बाबा तू एक काम कर, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला करून दे. आणि त्यांनी बायबलमध्ये लिहिलंय की आपल्या कानातले कुंडल त्यांना जे सोनं होतं ते दिलं, आणि देवाचं वचन सांगतं ते भट्टीत टाकल्याच्या नंतर त्यापासून काय तयार केलं, वासरू है ना, आणि वासरू तयार करून ते वासरू समोर ठेवून ते म्हटले की हाच तो देव आहे, हाच तो देव आहे ज्याने पूर्वजांना निवडलं, हाच तो देव आहे ज्याने मिस्र देशाच्या गुलामगिरीतून आपल्याला काय केलेलं आहे, बाहेर काढून आणलेले. आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांना त्या वासराच्या मूर्ती पुढे ते नाचू लागले, त्याची उपासना केली, त्याला बलिदान केले, त्याला देवाच्या लोकांना धूप दाखविले आणि नाच गाणं त्यांनी केलं त्या ठिकाणी. हालेलुया. मग बघा आम्ही काय पाहतो, रोमकारास पत्रात पौलुस म्हणतो की सैतानाने लोकांच्या जीवनामध्ये काय कार्य केलं, सैतानाने लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रतिमेला काय केलं, बदलून टाकलं. हालेलुया, हालेलुया. लोकांनी देव म्हणून है ना बांबूपासून निर्माण केलेल्या, बाबळीपासून निर्माण केलेल्या, दगडांपासून घडविलेल्या, सोन्यापासून घडविलेल्या, चांदीपासून घडविलेल्या मूर्त्यांची लोकांनी काय केली, उपासना केली. आणि देवाच्या लोकांना त्या प्रतिमा ज्या त्यांनी बनविल्या किंवा घडविल्या त्या प्रतिमा प्राण्यांच्या होत्या. हालेलुया. त्या प्रतिमा माणसांच्या होत्या. हालेलुया है ना. त्या प्रतिमा आकाशामध्ये अंतराळामध्ये जे देवाने काय केलेले, सूर्य चंद्र आणि तारे निर्माण केलेले त्यांच्या त्या प्रतिमा होत्या, ज्याची समस्त मानवांनी काय केलेली आहे, उपासना केलेली आहे. हालेलुया. आणि आजही आपल्याला लोक है ना हातांनी मनुष्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमांची किंवा घडविलेल्या वस्तूंची उपासना करताना पाहायला मिळतात. का? कारण देवाच्या लोकांना सैतानाने लोकांचा ताबा घेतलेला आहे, सैतानाचं नियंत्रण लोकांच्या विचारांवर आहे. आणि देवाच्या लोकांना म्हणून आज लोक देवाच्या लोकांना समजू शकत नाही की त्यांच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे किंवा ते काय करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया है ना. मग बघा शैतान लबाड आहे आणि तो आपल्या लबाडीने आज मनुष्य मात्रांमध्ये आपलं कार्य चालवताना आपल्याला काय करतो, आपल्याला पाहायला मिळत आहे. हालेलुया. बायबलचं देवाचं वचन सांगतं 2 करिंथ 4:4 मध्ये, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. आमेन. हालेलुया. आता बघा लोक अशा प्रकारे देवाच्या लोकांना सैतानाच्या लबाडीच्या द्वारे त्या लबाडीच्या प्रभावाखाली असताना जेव्हा मूर्त्यांची मनुष्यांची हातच्या कृत्यांची उपासना करत होते, हालेलुया, तेव्हा बायबल सांगतं की देवाने स्वतःला मनुष्य मात्रावरती प्रगट करावं, तो कोण आहे हे समस्त जगाला दाखवावं. म्हणून बायबल सांगतं की पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आपल्या स्वतःच्या प्रिय पुत्राला प्रभू येशूला या जगामध्ये काय केलं, पाठवलं. हालेलुया. तो पूर्ण मनुष्य होता आणि तो पूर्ण देव होता. आता बायबल सांगतं त्याने जेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं की फिलिपाने त्याला म्हटलं की प्रभू पिता आम्हाला काय करा, दाखवा. पिता म्हणजे कोण? परमेश्वर, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली, ज्याने सर्व काही सृष्टी निर्माण केलेली आहे, जो सर्वांच्या वर आहे ना. हालेलुया. ज्याला मान गौरव सन्मान आदर युगानुयुग आहे, तो पिता जो आमच्यावरती प्रेम करतो, त्या पित्याला आम्हाला दाखवा असं जेव्हा म्हटलं तेव्हा फिलिपाला प्रभू येशूने म्हटलं ज्याने मला पाहिलं त्याने कोणाला पाहिलं, पित्याला पाहिलं. हालेलुया. म्हणजे देवाला पाहिलं. हालेलुया. प्रभू येशू पूर्णपणे परमेश्वर आहे. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना पूर्ण परमेश्वरत्व त्याच्यातून प्रगट होतं. देव पण त्याच्यातून काय होतं, दिसून येतं, त्याच्या बोलण्यातून. हालेलुया. त्याच्या वागण्यातून, त्याच्या सामर्थ्याच्या कार्यांतून आम्हाला हे दिसतं की येशू हा कोण आहे, परमेश्वर आहे, देव आहे. मग बघा
आता तो स्वतः या जगामध्ये आला आहे ना, आजपासून 2025 सालापूर्वी, आणि त्याने महान महान कार्य देवाच्या लोकांनो या जगामध्ये येऊन केली. जेव्हा तो कार्य करत होता, पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन आम्हाला सांगतं, याजक, शास्त्री आणि परुषी त्याच्याकडे आले. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना ते त्याला वारंवार एकच प्रश्न विचारत होते की तू कोण आहे, आम्हाला काय कर सांग. हालेलुया. तूच ख्रिस्त असेल तर आम्हाला सांग. हालेलुया. त्याच्याशी ते काय करत होते, बोलत होते है ना. आणि एक समय त्याला बघा काही लोकांनी म्हटलं की हा मरियेचा आणि योसेफाचा पुत्र ना, याच्या बहिणी याचे भाऊ आपल्यामध्ये राहत आहे है ना, आणि मग याला एवढी विद्या कुठून, हे सगळं याला कुठून. लोक देवाच्या लोकांनो त्याला ओळखू शकले नाही. हालेलुया. त्याला काय करू शकले नाही, ओळखू शकले नाही, त्याला समजू शकले नाही. का? कारण बायबल सांगतं की ह्या युगाच्या दैवताने, सैतानाने लोकांचे डोळे काय करून टाकलेले, आंधळे करून टाकलेले है ना, आंधळे करून टाकलेले. बायबलचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की ते पाहू शकत नाही. तो त्यांच्या समोर होता, त्यांच्यामध्ये होता, त्यांच्यामध्ये त्याने महान कार्य केलं. हालेलुया. त्याला ते ओळखू शकले नाही. हालेलुया. आज आमच्या डोळ्यांसमोर आम्ही पाहतो त्या समयातील त्या लोकांप्रमाणे आज प्रभू महान महान कार्य है ना आम्हामध्ये राहून करत आहे. मुर्द्यांना तो जिवंत करत आहे. कॅन्सर पीडित लोकांना तो काय करत आहे, बरा करत आहे. त्याने आशा सोडली जगण्याची, अशा व्यक्तींना तो नवजीवन देते है ना. तो रोग्यांना बरं करत आहे ना, तो दुखणाईतांना सोडवत आहे. देवाच्या लोकांना अनगिनित साक्षे ज्या लिहायला पान पुरणार नाही आणि ठेवायला पुस्तक ठेवायला जागा राहणार नाही, इतकी प्रभूने केलेली अद्भुत अद्भुत कार्य या जगात बायबल सांगतं की ठेवायला जागा पुरणार नाही एवढे. हालेलुया. आणि मग तरीही आज एवढी महान कार्य होत असताना आम्ही पाहतो लोकांसमोर ही कार्य होतात, तरी लोक देवाच्या लोकांना देवाला पाहत नाही. हालेलुया. देवाला ओळखत नाही. अनेकदा असे प्रसंग आले की ज्याच्या जीवनात देवाने चमत्कार केलाय त्या व्यक्तीला सुद्धा देवाला काय करता येत नाही, पाहता. चमत्कार तर मिळाला, सुटकारा तर झाला है ना, पण चमत्कार करणाऱ्याला त्याने पाहिलं, चमत्कार करणाऱ्याला त्याने ओळखलं नाही. असे कित्येक उदाहरण आहेत, कित्येक घटना आहेत है ना. चमत्कार झाला पण लोकांनी पुन्हा जाऊन मनुष्यांनी केलेल्या मूर्त्यांची काय केली, उपासना केली. हालेलुया. हातच्या कृत्यांची. का? कारण दृष्टी ह्या युगाच्या दैवताने काय केलेली आहे, बंद करून टाकलेली आहे, आंधळ करून टाकलेले देवाच्या लोकांना. हालेलुया. हालेलुया. आणि बघा तो अशा आंधळेपणाने लोकांच्या मनामध्ये जीवनामध्ये आज कार्य चालवत आहे. हालेलुया. हालेलुया है ना. देन त्याने देव पण एक विशिष्ट प्रकारे लोकांसमोर काय केलेलं आहे, समोर ठेवलेलं आहे, आणि लोक त्याच विचारांमध्ये काय करत आहे, चालत आहेत आज. हालेलुया. हालेलुया. मग शैतान काय करत आहे, शैतान देवाच्या लोकांना लबाडीच्या द्वारे माणसामध्ये कार्य चालवत आहे. हालेलुया. जिथं तुम्ही देवाच्या लोकांना देवाच्या ऐवजी मनुष्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची उपासना पाहाल, हालेलुया है ना, तिथं तुम्ही समजून घ्या लबाडीचा आत्मा कार्य चालवत आहे त्या व्यक्तींमध्ये, त्या लोकांमध्ये, त्या कुटुंबांमध्ये. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आता बघा, आणि लोकांना प्रमाण पटावं म्हणून शैतान काय करतो, लोकांना प्रमाण पटावं म्हणून शैतान चिन्ह आणि अद्भुते आणि चमत्कार सुद्धा घडून आणत आहे. हालेलुया. बायबल मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. आपण वाचूया. दुसरे थेसलनी 9 अध्याय, दुसरे थेसलनी 2 अध्याय 9, 10, 11, 12 वचन. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महेत कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितीमानाचे येणे होईल. त्यांनी सत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या काही भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वांना शासन व्हावे म्हणून असे होईल. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. बघा मग आता आम्ही काय पाहतो, बघा इथं अनितीमानाच्या येण्याबद्दल ज्यावेळेस पौल बोलत आहे, पौल सांगतो की तो अनितीमान व्यक्ती जेव्हा येईल तो कसा येईल, बायबल मध्ये लिहिलंय की खोट्या महत् कृत्यांसह. कशासह? खोट्या महत् कृत्यांसह, चिन्हे आणि अद्भुतते यांच्यासह तो
येईल. हालेलुया. गेल्या मागील दिवसात एक देवाचे सेवक आपल्यामध्ये होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःबद्दल साक्ष दिली. त्यांनी साक्ष देताना म्हटलं की दृष्ट आत्म्याने पीडित असलेले लोक, दृष्ट आत्मा त्यांच्यामध्ये काय करत होता? कार्य चालवत होता. आणि 1 वर्ष नाही, देवाच्या लोकांनो अनेक वर्ष तो त्यांच्यामध्ये काय करत होता? कार्य चालवत होता. हालेलुया. हालेलुया. है ना. लोक फिरतायत, लोक गडबड्या घेतायत, है ना. अशी सगळी कार्य त्यांनी आपल्या डोळ्यासमोर काय केली? पाहिली. आता हे काय बघा, सैतान देवाच्या लोकांना जेव्हा लोकांसमोर प्रतिमा ठेवतो संसारातील हातांनी घडवलेल्या वस्तूंची, तेव्हा तिच्यावर विश्वास करावा म्हणून हे काय? चिन्ह आहे. हे काय? चिन्ह आहे. हालेलुया. हालेलुया. है ना. एखादी घडलेली गोष्ट सांगणं किंवा घडणारी गोष्ट सांगणं हे सुद्धा काय? चिन्ह आहे. है ना. आणि जेव्हा एखादी घडणारी गोष्ट किंवा घडलेली गोष्ट है ना शैतानाच्या द्वारे प्रेरित असलेला एखाद्या व्यक्ती बोलतो, है ना, ज्याला शैतानाचा एजंट आपण म्हणतो, त्यावेळेस लोक त्याच्या बोलण्याने काय करत असतात? त्या प्रतिमेवरती किंवा त्या हातच्या कृतीवरती काय करत असतात? विश्वास ठेवत असतात. हालेलुया. म्हणून बघा, खोटी चिन्हे, खोटे अद्भुत कार्य, हालेलुया, तो लोकांना काही वेळेसाठी काय करत असतो? सोडत असतो. है ना. काही वेळेसाठी जर तो आजाराने पीडित असेल तर त्या आजाराला तो काय करतो? माणसामध्ये शांत करून टाकतो. काही ठिकाणी जर तो देवाच्या लोकांनो नैराश्याने किंवा क्लेश आणि वेदनांनी कार्य करत असेल तर तो त्या ठिकाणी काय करतो? थांबवत असतो काही वेळासाठी. हालेलुया. आणि पुन्हा तो पकडत असतो, पुन्हा त्या व्यक्तीचा ताबा घेत असतो, पुन्हा त्या व्यक्तीमध्ये त्या दुखण्याने त्या विकारांनी तो काय करायला लागतो? कार्य करायला लागतो. हालेलुया. आणि हे कशासाठी? तर त्यांनी विश्वास करावा आणि त्यांनी विश्वास करून वारंवार त्या मनुष्याच्या द्वारे घडविलेल्या किंवा स्थापित केलेल्या वस्तूंकडे यावं, त्याची उपासना करावी, त्याच्यावर विश्वास करावा देव म्हणून आणि त्यांची आराधना करावी. हालेलुया. म्हणून तो लबाडीने देवाच्या लोकांना कोटी मयत कृत्य, चिन्ह आणि अद्भुत त्यांच्याद्वारे माणसांमध्ये आपलं कार्य चालवतो. हालेलुया. तो स्वतःही आणि त्याच्याबरोबर कार्य करत असलेल्या दृष्ट आत्म्यांच्या द्वारे तो आपलं कार्य अशा प्रकारे चालवतो. हालेलुया. हालेलुया. मग बघा, शैतान लबाडीचा बाप आहे आणि तो लबाडीने लोकांमध्ये आपलं कार्य चालवतो. प्रेज द लॉर्ड. जिथं लबाडी आहे आम्ही समजून घेतलं पाहिजे, इथं कोण कार्य करत आहे? लबाडीचा बाप सैतान. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.